नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. आज जरा थोडं बेटर फील आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही बघा काय आलं आमच्याकडे, सिलेंडर. चक्क आज सिलेंडर देऊन गेलाय. बरोबर टेन्शन होतं, सिलेंडर म्हणजे दुसरा नव्हता तर सिलेंडरच देऊन गेलाय. सो आता जरा बेटर फील आहे की बिंदास्त वापरू शकतो. तसं मला 2-3 महिने पुरतो, पण 4 महिने पण पुरतो. पण कसं आहे, असलेला बरा, कारण भरोसा नाही कधी काय होईल त्याचं. त्याच्यामुळे आता आपल्याकडे सिलेंडर आहे. कोणाक होया काय होया, कोणाक सिलेंडर 4 पट किंमत लागतं की चालतं. तर बघा, चला आता ह्याला ठेवूया घरात. काय खरं नाही बाबा याचं. चला, सिलेंडर मिळालं स्वतः, ते एक टेन्शन नाही आहे मला. आता एक टेन्शन कमी झालं. आता आहे काम वरती, छताचं थोडंसं काम राहिलं आहे. तो काल सूरजला फोन केलेला, कधी येतो आता ते बघूया. इथल्या कोणाला देण्यात अर्थ नाही, सो अर्धवट टाकणार त्याच्यापेक्षा मित्रालाच दिला. काय करायचं आहे, हे वाशे इथले कट करायचे आहेत आणि क्रॉस करायचं आहे, म्हणजे ह्याच्यावर बसून छान एक ओपन स्पेस इथे तयार होईल. सो ते करायचं आहे. आणि बाकीचं काम काय हे मी करू शकतो, काय विषय नाही. चला, आईला वाढलं जेवायला. मला काही भूक नाही. ऐका, मस्त की लिंबू पाणी गेलं बस झालं. आणि जरा विचार करतोय की सोलरचे फॅन मागवायचे, कारण आता उन्हाळ्यात भरपूर वापर होणार आहे फॅनचा. त्याच्यामुळे सोलर फॅन वापरायचा विचार करतोय. रात्रीचं आपलं ठीक आहे, ते तशी गरज लागत नाही म्हणा रात्रीची फॅनची सुद्धा, पण दिवसभर तर गरज लागते. सो बघतोय सोलर फॅन कसे मिळतात ते. चला, वाढले जेवायला, मी पण जरा शांत बसतो. आज असा अवतार, कारण केसाचा तो क्लिप होता कुठे ठेवला मिळत नाही. सो म्हटलं आता हे असंच करूया. आणि आता झाडूवाली की झाडू लगा मी कडे. हे बघा, ही मस्त याची चालू झाली इकडे. चला, मी पण जरा झाडू मारून घेतो सगळीकडे, कारण सगळा कचरा झाला आहे. हे बघा, हे ना काय करायला देणार नाही, कचरा काढायला पण देत नाही. चल उठ उठ उठ, अरे बाळा उठ, चल काढ, तू पण काढ. चल, किती मस्ती करते. इथे जाळून टाकतो त्याला. आता आतलं पण काढायचं आहे सगळंच. याच्या आतमध्ये पण आहे, तो पण काढायचा आहे. चला, आपलं काय झाडू आहे, करले जुगाड करले. हे बघा, काल एवढे मिळाले काजू, आज पण पडलेत तिकडे, गोळा केले नाही तिकडे. आणि ह्याची मस्ती कर चालू आहे, मस्ती दिवसभर. दिवसभर मस्ती चालू, मस्ती. हां, जरा 4 पानं देऊन टाक ना तिकडे, आहे की नाही. जरा 4 पानं देऊन टाकले चालतं ना, हो की नाही. लपलंय आता, उड्या मारत परत बाहेर. आहे का, फक्त उड्या मारायची माहिती इकडनं तिकडे. आणि चवळीचे वाली शेंगा जेवढ्या खाली टेकल्यात ना, हे बघा, हे अशी, त्याला काय वाटतं काय माहिती, घेऊन पळत. चला, आवरून घेतो हे काम पटापट. हे काय मला काम करायला देणार नाही, असं काम आवरतं. लागेल डोळ्याला वगैरे. तर आता विचार करतोय, चिरे आहेत थोडे, तर इथे 10-20 चिरे इथे टाकून घेतो. आणि याचा इकडे कंपार्टमेंट करून घेतो छोटासा वेगळा असा, कारण याच्या आतमध्ये गुलाब लावतो इथून एवढा, म्हणजे हा भाग पूर्ण व्यवस्थित होईल. आणि हे लॉन आहे ते व्यवस्थित पसरेल एवढ्या भागात, म्हणजे इथून तिथपर्यंत लॉन लावून घेतो असं, म्हणजे कठडा घालून घेतो काटकोन करून इथून असं सरळ, म्हणजे याच्या इकडे गुलाबाची झाडं लावता येतील मला. आणि हे लॉनचा एरिया इकडे आहे तो आहेच.
आणि तो तिकडचा भाग आहे तो पूर्ण करून घेतो. चला एक एक काम पूर्ण करून घेतो. चला आता पहिल्यांदा चिरे टाकून घेऊया. तसं चिरे टाकताना मी हाच विचार करून टाकतो की जेवढे लागतात तेवढे त्या रेषेत टाकून घेईन. नंतर एक एक चिरा पुढे सरकवून मागे मग व्यवस्थित लेवल करून नंतर तो परत जागेवर बसवेन. पण सध्या तरी जेवढे अंदाजे लागतात त्यानुसार अंदाजे टाकून घेतोय सध्या. हे बघा सूर्यास्त होत आलाय, बाजूला नारंगी छटा उठायला लागल्यात आणि अशा ह्याच्यात नारळाची झाडं खूप अप्रतिम वाटतात. म्हणजे देखावाच काही वेगळा असतो. पण आता हे बघा सगळं झालं, आमचं मनू पण आलं माझ्यावर मस्ती करायला आणि आता चिरे टाकून झालेत आणि आता ते व्यवस्थित लेवल करून लावून घेतोय. हे बघा सगळे लावायचे आणि काय करायचं, दुसरी गोष्ट समोरचं नाळाचं झाड लावलंय नवीन, त्याला पण ते ॲडजस्ट करून घेऊन मग पुढे ते व्यवस्थित लावायचं आहे. कारण काय झालंय की तिथे खाली खडक आहे, त्याच्यामुळे बाकीची लेवल थोडीशी वर होणार आहे. तर ते नजरेला दिसणार नाही अशा ह्याच्यात थोडंसं करायचं आहे. त्याच्यामुळे ते माती थोडीशी तिकडे उडून वगैरे सगळं करून घेतो. आणि आमचं मनू बघा माझ्यासोबत इकडे तिकडे फिरत आहे. ते मी जाईन तिथे आजूबाजूला घुटमळत असतं. सो आता ते सगळ्या व्हिडिओमध्ये कुठे ना कुठे दिसतच राहणार आहे. हे बघा 1-2 चिरी कमी पडले तर आणून लावले तिथे आणि काम पूर्ण करून घेतलं. बाकीचं तर काही नाही आहे, फक्त आता ह्याच्यावर थोडंसं पाणी, ती सुकी माती आहे तर जराशी भिजवून खाली लावून घेतो म्हणजे चिरे हलणार नाहीत. आणि ते काही दिवसांनी त्याला मग सिमेंट वगैरे लावून पॅक करेन, व्यवस्थित पक्क करेन मग ते. पण सध्या तरी आता जमिनीची ती लेवल करून चिरे लावून घेतोय, जेणेकरून आता तरी दिसायला व्यवस्थित सुटसुटीत सगळं दिसेल. कारण तेवढाच तो भाग राहिला होता बोरिंगकडचा, सो ते आता पूर्ण झालं आहे. बाकीचा काही विषय नाही आहे आता. आणि तिथेच 2 तुळशीची रोपं आहेत, ती पण जरा लावून घेतो आणि आवरून घेतो, कारण ती आता काढली आहेत तर कुठेतरी ओलावा अशा ठिकाणी लावतो. चला आता हे इथपर्यंतच होतं, त्याच्या पुढचे चिरे लावून घेतले बघा इथपर्यंत, ते कंप्लीट करून घेतलं. आणि आता करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये 2 पोपळी लावायचे आहेत. एक इथे लावायची आहे जी बरोबर या झाडाच्या बाजूला येईल. सो चला आता नाही लावणार, नंतर लावेन. आता म्हणजे लगेच नाही, थोड्या वेळाला उद्या लावेन. आता एकदा पाणी चालू केलं आहे, सो पाणी घालून घेतो. आणि ह्याचं बॅटरी लो झाली, सो पॉवर बँक लावलं आहे, सो याला बंद करून जरासं ठेवतो चार्ज व्हायला. आणि हे बघा ह्याची मस्ती, हे मांजर आहे म्हणून माझा जरा वेळ जातो व्यवस्थित. आता बघा ही लाईट मस्त वगैरे तिथपर्यंत पोचते. हे आजचं काम करून घेतलेलं. आणि हे बघा आजचा आता असा काहीसा लुक दिसतो आहे घराचा. आणि थोड्या दिवसांनी इथे एक असं एक टॉप बसायला मिळणार आहे आपल्याला. आणि आता सगळीकडे इकडे पाणी घालून झालं आहे टोटल. आता इथून नाही जात, पायाला परत घाण लागले तर परत फरशा खराब होणार. हां ओके, तर हे असं काहीसं दिसतं आता आहे बघा. चला आता मी पण फ्रेश होतो आणि आता आवरायला घेतो. चलो, लाईट पण लावली नाही आहे, अंधारात सगळं चाललं आहे. लाईट लावूया. आणि हो, अशा काकीने हे दिले आपले साबुदाण्याचे वडे आणि चटणी. सो बरं झालं वेळेत दिलं नाही, मला तशी भूक लागलेली काम करू. सो आता खाऊन घेतो, आईला पण देतो. चला, इस पे अब ताव मारेंगे. थँक्यू. म्हणून थांब, पडशील कुठेतरी बाळा. थांब ना बाळू, थांब, अंधार आहे ना, लाईट पण लावायला दे मला. बरं वाटलं जरा. चला आवरतो आता घरातलं जरा. याने कचरा केला तो कचरा काढला पाहिजे, पण आता नाही, जेवढं केला आहे तेवढंच काढणार, सगळं नाही काढणार. चला, वडे आणि चटणी. काकी मस्त आलेत वडे, एक नंबर. आईला पण देतो.
दे आशा काकूने दिलं आहे साबुदाण्याचे वडे खा. खाली ठेव पाणी पडेल खाली. त्याला ते गळ्यात घालावं लागतं कारण पडतं ते सगळं मग खराब होतं आणि मला ते घासत राहावं लागतं सगळं. त्यामुळे किचन मला प्लास्टिकचं मागवलं आहे ॲप्रॉन्डेड. सो चला एक एक गोष्टी करून घेऊया. आवडूया. कपडे लावायचे आहेत, भरपूर काम आहेत आज. चला आमच्या मनूला खायला दिले. मी पण आवरायला घेतलं, नाहीला पण दिलं जेवायला. जरा हे आवरायचं आहे पसारा सगळा इकडचा. चला आवरून घेतो सगळ्या गोष्टी, नंतर भेटू रात्री लेट. तर मंडळी सगळी कामं आवरलीत. आईला झोपायला दिला, मी पण सगळं आवरलं आणि आता मी पण घेतो आराम करायला. सकाळी लवकर उठायचं आहे आणि ठरवलं आहे. सध्या डोकं मॅड होतं, सो दिवसभर काम करायचं. सो काही कामं ठरवलं उद्याची ती करायची आहेत. आणि हो जरा उद्या जाऊन पण यायचं आहे तरळेमध्ये. ती सुद्धा बघू कसं काय शक्य होईल ते. आईचं सगळं आवरून मगच जाऊन येईल. एक काम आहे ते करून. आणि मोबाईल गेला कामात. चला त्याचा पण काहीतरी जुगाड केला पाहिजे, दुसरा घेतला पाहिजे. बघू कसं काय ते. आणि सांगेन काय काय झालं दिवसभरात ते. चला आता सध्या तरी सगळी कामं आवरली आहेत आणि हो मी घेतो आता आराम करायला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत रोजचंच सांगणार की पण व्हिडिओ बघितल्यात लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो आजचं काम तुम्ही बघितलं असेलच, त्याच्या पुढे कंटिन्यू करायचं आहे उद्या थोडंसं या बाजूचं दुसऱ्या साईडचं. कारण ते समोरचे जे चिरे आहेत ते जोपर्यंत हलत नाही तोपर्यंत मला माती टाकायला मिळणार नाही. सो ते थोडंसं शिफ्ट करून थोडे थोडे बाजूला करून ठेवायचे आहेत. सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.